नमस्कार. मी नागपूरहून सुषमा देशपांडे बोलमुले. आप, तेज, पृथ्वी, वायू आणि आकाश ही माणसाच्या अस्तित्वाला साकार करणारी 5 तत्वे म्हणजे पंचमहाभूते. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्या उपकारांची थोडीशी तरी परतफेड करावी या विचाराने मी त्यांच्यावर अष्टके लिहिली. अष्टके म्हणजे 8 कडव्यांच्या कविता. तर त्या शृंखलेतलं पहिलं जल अष्टक मी आज आपल्यापुढे सादर करते आहे. जल अष्टक. हे नीर ग्रीष्माच्या दाहात पोळल्या वसुंधरेचा प्रियकर तू. ग्रीष्माच्या दाहात पोळल्या वसुंधरेचा प्रियकर तू. मृद्गंधाचे लावणी अत्तर सृजनासाठी आतुर तू. जलचक्राचे करुणी पालन परतुनी येशी पुन्हा. पोषण अमुचे कसे व्हायचे सांग सख्या रे तुझ्या विना. हे आप. देहधारणे स्तव जीवांच्या पंचभूतातील तू तत्व. तुझ्या वीण ही कुडी क्षीण. तू जीवन, तू अमृत तत्व. तू सत्व तुझे न्यूनत्व पहा. अवघ्या जगताला तापविते. तुझी विपुलता देई सुफलता. मालिन्य जगीचे घालवते. हे तोय तुझ्यामुळे ही डुलती राने. फुलती बागा शेतमळे. तुझ्यामुळे ही सजीव सृष्टी वैविध्याने किती खुले. तळ्यातुनी थरथरती तरंग. गिरिहुनी उसळ्या घेती प्रपात. सागर लाटा करीती गर्जना. मौन गूढता ती डोहात. हे अंबू झाडा माडा अंगण कौलांवर रस्त्यावरती कोसळशी. चंद्रमौळी झोपडीतली कोर भाकरी भिजविशी. सुखातही नेत्रात झळकसी. नयनातून दुःखे झरसी. घटातुनी हिंदकळसी आणिक. तीर्थ होऊनी शांतविसी. हे सलील गंगा होऊनी पावन करिसी. अमुची पापे तू उदका. सिंधु तटाकी चरमोत्कर्षा. ने संस्कृती तव भूमिका. यमुना जळी ठेविल्या जपुनी. कृष्ण सख्याच्या तू लीला. मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या. नित शरयू स्मरे आदर्शाला. हे वारी शिवरायांच्या मस्तकी धरिली अभिषेकाची धार तुवा. महापुरांना प्राशुनी घेण्या सबल अगस्ती आज हवा. चवदार तळ्याच्या तिरी मिळाले. समतेचे ते आम्हा धडे. मुक्या जीवास्तव रीते जाहले. नाथांचे कारुण्य घडे. हे जीवन वर्णावी तव रूपे किती. ज्या सवे असशी भासशी तसा. आरस पानी वर्ण असा की. ज्यात मिसळशी होशी तसा. तव गुणांची कदर विसरुनी. उतुनी मातुनी वापरले. आम्ही बेपरवा बेछूट वागुनी. प्रदूषणे तुझ नासविले. हे जल अपुल्या दुष्कर्मे ओढविली. ही पाणी बाणी आम्ही असे. पाण्यावरुनी महायुद्ध की. तिसरे होईल नक्की असे. पुढील पिढ्यांचे नको शापतर. नियोजनाची धरणे कास. जलसंधारण पुनर्वापरण
हाच यावरी उपाय खास. जलसंधारण पुनर्वापरण हाच यावरी उपाय खास. धन्यवाद.